आपण 12व्या श्लोकाकडे बोलूयात. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. थोडा सोपा आणि थोडा अवघड असा हा श्लोक मला वाटतो, की शोक आणि चिंता, शोक म्हणजे दुःख म्हणूयात आपण, या दोन गोष्टीमध्ये आपण समर्थ असं सांगतायत की तू त्या पकडून ठेवू नको, त्या धरू नको, त्याच्यात तू वाहून जाऊ नकोस आणि त्या मनात आणूच नकोस. शोक आपल्याला बऱ्याचदा पास्ट गोष्टींमध्ये किंवा भूतकाळाचा होत असतो. भूतकाळामुळे आपल्याला दुःख होत असतं, पश्चाताप होत असते, खंत होत असते, घडून गेलेल्या गोष्टींमध्ये मन रमत असतं. दुसऱ्यांनी केलेल्या चुका, आपण केलेल्या चुका, बऱ्याचदा मनाला असंच आहे, सुख फार कमी आठवतं. मन बऱ्याचदा भूतकाळात दुःखच आठवतं. आणि भविष्यामध्ये जर विचार केला तर भविष्यामध्ये नेहमी चिंताच मनाला दिसते. बऱ्याचदा थोडंसं फिअर असतं, थोडंसं अननोन गोष्टींचं नेहमी फिअर असतं, म्हणून फ्युचरमध्ये नेहमी मन हे चिंतेमध्ये असतं. आणि समर्थ ते म्हणतात तुम्ही दोन्ही सोडून द्या. पुन्हा आपण आलो लेटेस्ट फॅक्ट्समध्ये. आत्ताच्या काळामध्ये बी इन प्रेझेंट. तुमच्या मनाला भूतकाळात किंवा भविष्य काळामध्ये वाहून देऊच नका तुम्ही. आणि प्रेझेंटमध्ये आल्यानंतर काय होईल, विवेके देहबुद्धी सोडून द्यावी. देहबुद्धीमध्ये आपण आहोत म्हणून आपल्याला स्मृती आहे आणि म्हणून पास्ट आणि फ्युचर आहे, फ्युचरचा विचार आहे. जर आपण हे विचार थांबवले, विचार थांबतीलच, प्रेझेंटमध्ये आल्यानंतर विचारच नाही आहेत, विचारच थांबले तर देहबुद्धीच कमी होणार आहे. देहबुद्धी कमी होणं म्हणजेच विदेहीपण आहे. जे काही अध्यात्मातलं विदेहीपण आहे त्याकडे आपण नाहीच वळायचं आहे. आपण नेहमीप्रमाणे मानसोपचार आणि रोजचं आयुष्य आपलं सुखात कसं जाईल याकडे फोकस करतो आहे. पण मुक्ती नक्की भोगणार आहोत आपण, विदेहीपण जरी नाही कळलं तरी. कारण चिंतेतनं मुक्ती आणि शोकातनं मुक्ती आणि सुखात राहायचं आहे, कंटेंटमेंटमध्ये राहायचं आहे, प्रेझेंट टेन्समध्ये राहायचं आहे, माइंडफुलनेसमध्ये राहायचं आहे. मॉडर्न भाषेमध्ये आपण प्रयत्न करत राहूयात. आत्ता मी बोलते, तुम्ही ऐकताय, 100% ऐका. मी माझं मन लावून 100% बोलण्याचा प्रयत्न करते. बोलतानाच जर मी मध्येच आता कुकर लावायचा आहे, आता मला भूक लागली असे विचार केले तर मी माझं 100% नाही देऊ शकणार आहे. शिवाय मी जे बोलते ते मला पण सांगताना आनंदच मिळतो आहे आणि तुम्हालाही तो आनंद मिळू देत अशी मी परमेश्वराजवळ इच्छा व्यक्त करते. आणि आपण हा श्लोक इथे संपवूयात. थँक्यू.